पद्धतीनं नीलम गोरे यांनी एक राजकीय टीका टिप्पणी केली. संजय राऊतांनी म्हटलंय की साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे आणि राजकीय विचारांची राजकीय टीकाकारांना त्यावरती उत्तर देणं, हे तुम्हाला पटलं? जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोरेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे. चार आणि या सगळ्या 4 सण कशा मिळाल्याचे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिचा सहभाग तिथं फारशी चर्चा न केलेली होईल, पण त्यांची एंट्री जी जाईल महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषातून जाईल. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राजपूत नाही, कदाचित काँग्रेस तिथं असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यावर ती आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याच्यावर लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं. सॉरी, त्या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य निश्चित संमेलनाचे जे आयोजक आहेत त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा बदल करायला हरकत नाही. पवार साहेब, आणखी एक असा प्रश्न होता, म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी म्हटलं की नीलम गोरेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, संजय राऊत म्हणाले की पवार साहेब देखील याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागत अध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही.